अमरावती महानगरपालिकेच्या गेल्या 3 वर्षांपासून निवडणुका न झाल्यानं महानगरपालिकेवर प्रशासकीय राज असल्यानं झोन साफसफाईचा ठेका निघाला। हा झोन साफसफाईचा ठेका पूर्णपणे मॅनेज असल्यामुळं अमरावती शहरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत। त्यामुळं शहरात सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असून डासांचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे। अमरावती महानगरपालिकेच्या वतीनं नियमित साफसफाई केली जात नसल्याचा आरोप देखील काही नागरिकांनी केलाय। तसेच ज्या झोन नियम ठेक्यामध्ये 132 घंटा गाड्या घेण्याचं ठरलेलं असताना अजूनही 18 गाड्यांची कमतरता असताना देखील त्या ठेकेदाराला ठेका देण्यात आलाय। शहरामध्ये घंटागाडी 2 दिवस आड येत असल्यानं शहरात कचऱ्याचे ढिगारे दिसून येत आहेत। शहरातील काही भागात तर नाले तुडुंब भरलेले असून नाले ओव्हरफ्लो झाल्यानं तेच दूषित पाणी सध्या रस्त्यावर येत आहे। अमरावती महानगरपालिकेवर गेल्या 3 वर्षापासून प्रशासक राज आहे। तसेच प्रशासनाचं यावर पूर्णपणे लक्ष नाही। नियमित घंटागाडी येत नाही, त्यामुळे कचरा नेमका कुठे फेकायचा हा प्रश्न आता नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे। माझं नाव परमेश्वर तुळशीरामजी वरठे। मी अमरावती येथील रहिवासी असून अमरावती महानगरपालिका आपल्या शहरामध्ये कुठल्याच प्रकारची कचऱ्याची नाल्या सफाईची व्यवस्था नाही। या दुर्व्यवस्थेमुळे संपूर्ण शहरात घाणीचे साम्राज्य पसरले असून रोगराई वाढत आहे। महानगरपालिकेची निवडणूक न झाल्यामुळे हा संपूर्ण भोंगळ कारभार चाललेला आहे। महानगरपालिका त्याचप्रमाणे जिल्हा परिषद यांची पण निवडणूक नाही। 2 ते 3 वर्षापासून कंटिन्यू निवडणूक नसल्यामुळे हा जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेचा संपूर्ण भोंगळ कारभार चालला आहे। यांच्यावर कुठल्याही प्रकारचं कोणी दबाव आणू शकत नाही, कारण निवडणुकीमुळेच हे कामं असे डबघाई झालेले आहेत।